हॅलो गायस, सँडी पाटील हिअर. जय श्री राधे राधे, जय श्रीराम. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं प्रेमाचा नमस्कार. आज आम्ही सुरुवात करणार आहोत मंदिरापासून. 2025 नुकताच सुरू झाला आहे आणि आम्ही आमच्या वर्षाची सुरुवात कोणत्या पार्टीला न जाता आम्ही करणार आहोत मंदिरापासून. आज हे मंदिर मी पिंपरी या ठिकाणातलं, आणि हे मंदिर पाहण्यासाठी खूप दूरनं लोक येतात, पण आपल्या घरापाशी असूनसुद्धा आपल्याला जाणं होत नाही. तर गोपालने आणि मी विचार केला की 2025चं तुम्हाला हे मंदिराचे दर्शन घडावे, म्हणून आम्ही या मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत. मंदिर खूप सुंदर आणि छोटंसं आहे, पण खूप सुंदर असं हा मंदिर आहे. तुम्ही बघताय हे संतोषी मातेचं मंदिर या ठिकाणी बसले आहे. समजूनही येणार नाही की ते कोणतेही मंदिर असू शकतं, पण आतमध्ये जाताच देवीचा मोठा गाभारा आहे आणि इथे खूप अशी उत्तमरित्या सुविधा आहे आणि स्वच्छता इथे खूप बाळगली जाते. बाहेरच संतोषी मातेची छोटी मूर्ती ठेवली होती आणि सिंहसुद्धा आहे. आतमध्ये जाताना तुम्हाला एक गुफा दिसेल. या मंदिरामध्ये जाताना 2 प्रकारे असे रस्ते आहेत. एक बाहेरनं जाऊ शकतात आणि दुसरा आहे मंदिराच्या पाठीमागनं, जो तुम्ही गुफेमधनं जाऊ शकता. गुफेमध्ये जाताना या मंदिराच्या संस्थेने खूप छान अशी सोय केली आहे. आतमध्ये लाईटिंग वगैरे आहे. खाली जाताना तुम्हाला थोडंसं पाय भिजवणारं पाणीसुद्धा भेटेल आणि पुढे जात असताना तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही. मला तर अनुभव खूप छान आला आणि मंदिरामध्ये जात असताना आम्हाला गुफेचा अनुभव घेता आला. त्यामुळे आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या साईडने म्हणजे गुफेतून इन केलं. गुफेतून जात असताना लाईट वगैरे उत्तमरित्या होते, त्यामुळे आम्हाला कसलाही प्रॉब्लेम झाला नाही आणि संतोषी मातेचं आम्ही सुंदररित्या असं दर्शन घेतलं. देवीचं खरंच हुबेहूब प्रतिमा जशी मोठ्या संतोषी मातेला आहे तसंच हुबेहूब तिथे केली आहे. माझं दर्शन झालं आहे आणि आम्ही निघालो आहोत पुन्हा दुसऱ्या दर्शनासाठी. आज आमचे 3 डेस्टिनेशन आहेत. तर मी प्रथमतः तिथनं निघाल्यानंतर बाईक चालवत असताना मी तुम्हाला पिंपरीचे काही दृश्य दाखवत आहे. जे तुम्ही बघताय समोर हे आहे गुरुद्वारा. हे सगुन चौक या ठिकाणी आहे. हे गुरुद्वारा पण खूप फेमस आहे. कधी गेलात तर या गुरुद्वाराला नक्की भेट द्या. पुढे जात असताना आम्हाला ज्वेलरीचे काही दुकाने लागले आहेत आणि जे तुम्ही चौक बघताय हा आहे सगुन चौक. येथे भरपूर अशी गर्दी असते, पण आज 1 तारीख असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. सगळे आपापल्या घरी आहेत आणि 2025ची सुरुवात आम्ही मंदिरापासून केली आहे. तुम्ही 2025 सुरुवात कशी केली आहे मला सांगायला नक्की विसरू नका. मला कमेंट करा. चला तर मग आज मी दाखवणार आहे चिंचवड या ठिकाणी मधलं चिंतामणीचं हे मंदिर. मोरया गोसावी. मोरया गोसावीची ह्याची कथा आणि ह्याचं रहस्य काय आहे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रथमतः इथं तुम्ही आल्यानंतर हे मंदिर पडतं चिंचवड या ठिकाणी. प्राथमिक शाळा सरकारी आहे. या शाळेच्या पाठीमागे हे मंदिर आहे. मंदिर एका सुंदर नदीच्या काठावरती बसलेलं आहे. खूप सुंदर अशी या मंदिराची रचना केली आहे. येथे येताना तुम्हाला पार्किंगला अशी जागा भेटेल आणि मंदिराचं स्टार्टिंगलाच खूप सुंदर असे मंदिरं तुम्हाला भेटतील बघायला. आल्यानंतर इथे दुकानं, पूजेचं सामान तुम्हाला बाहेरच भेटून जाईल. इथे तुम्हाला काही पूजेचं सामान घ्यायचं असेल तर घेऊ शकता. बाहेर खाण्यापिण्यासाठी स्टॉल आहेत. मंदिराच्या बाहेर तुळशी वृंदावन जुन्या काळातलं खूप सुंदर असं ठेवलं होतं. बाहेर आल्यानंतर तुम्हाला विनामूल्य चपला ठेवायला स्टँडसुद्धा आहेत. आम्ही ही चपला बुटे काढली आणि मंदिरामध्ये इन केलं. डाव्या साईडला जाताना तुम्हाला सुंदर अशी दिवट्या माळ दिसेल. दिवट्या माळ दगडाची आहे आणि त्याच्यावरती हत्तीचे खूप सुंदर असे दृश्य म्हणजे चित्रण केले आहे. पाणी धुवायला तिथे पाय धुवायला सुद्धा पाणी आहे. पलीकडे पिण्यासाठी पाणी आहे. इथे मोरे स्वामींची महाराजांची चित्र आणि अष्टविनायकाची मूर्त्यासुद्धा तुम्हाला प्रथमतः चित्रित केल्या आहेत आणि ते भिंतीवरती सगळी कथाही लिहिली आहे. या मंदिरामध्ये सर्व प्रकारचे मंदिरं आहेत. येथे तुम्हाला गणपती, अष्टविनायकाचे सगळ्याचे दर्शन होईल. येथे पिंडसुद्धा आहे महादेवाची आणि ते सगळ्याचे कथेचे वर्णन या चित्रस्वरूपात केले आहे. भिंतीवर तिथे असे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र केलेले आहे. तिथं बघायला खूप सुंदर असं वाटतं आणि ते सगळी कथा या भिंतींवरती लिखित विथ चित्रांसोबत आहे. मध्येच खूप मोठं असं झाड आहे. झाडाच्या खालीसुद्धा गणपती आपले बसवलेले आहे. तुम्ही बघताय अष्टविनायक असे ह्या मंदिरामध्ये तुम्हाला बघतील. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, तसंच गणपतीचं, मारुतीचं मंदिर
आणि महादेवाचं मंदिर सुद्धा इथे आहे. मोठे मोठे कळस आहे. हे तुम्ही बघताय इथे आपल्याला भेटणार आहे निद्रा अवस्थेमधला गणपती म्हणजेच झोपलेला गणपती. पुढे जाताच तुम्हाला येथे ह्याच्यावरती भिंतीवरती वेगवेगळ्या कथा आहेत आणि महादेवाचे इथे टोटल 3 मंदिरं आहेत. म्हणजेच 3 प्रकारे इथे पिंडी आहेत. आम्ही मेन गाभाऱ्यामध्ये आलो आहोत. तर तुम्ही बघताय मोरया गोसावीचं मेन मंदिर. खूप सुंदर असं इथे गाभारा होता. आम्ही मंदिराच्या पाठीमागं फिरताच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे देवांचे दर्शन झाले आहे. आणि तुम्ही बघताय इथं ही 3री पिंड. प्रथमतः आल्यानंतरच मोठी पिंड दिसते आणि बाहेर बघताच नदीच्या आपल्याला पात्रही दिसते. चला तर मग आज सुरुवात करणार आहोत मोरया गोसावी इथे कसा आला आणि ह्याची कथा काय. ही गोष्ट आहे इसवी सन 1481 सालची. मोरया स्वामी नावाचे इथे महाराज राहत होते. यांची पत्नी उमा यांना एक पुत्र जन्माला आला आणि त्या पुत्राच्या छातीवरती केशरी कलरचा छाप होता. हे छाप पाहून महाराजा उमादेवीला म्हणतात की आपल्या घरी थिऊरचे चिंतामणी प्रकट झाले आहेत. तर मग बाळाचे नाव 12व्या दिवशी चिंतामणी असे ठेवले. मोरया स्वामींनी बाळाचे नाव चिंतामणी ठेवले आणि तेव्हाच्यापासून इथे चिंतामणी म्हणजेच मोरया गोसावी चिंतामणी म्हणून असे या मंदिराचे नाव केले झाले. हे माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगायला नक्की विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.